हॅलो स्टुडंट्स. सो आज आम्ही क्विक रिव्हिजन टॉपिक घेऊया अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ओके, अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे सिंपल लिस्ट ऑफ नंबर्स असतात सिक्वेन्सेस. ओके, दॅट इज A1, A2, A3 अँड सो ऑन. ओके, सो हांगासर जो फर्स्ट टर्म असता ओके तेका आमी A बरयता. दिस इज युअर फर्स्ट टर्म. आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे बेश्टीक लिस्ट न्हू. ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन जावपा खातीर तेंच्या मदलो जो डिफरन्स आसा पळय तो फिक्स्ड आसूंक जाय. म्हणजे आता हांवें हो डिफरन्स घेतलो, दॅट इज अवर कॉमन डिफरन्स. ओके, जो आमी बरयता D. दॅट शुड बी फिक्स्ड, दॅट इज A2 minus A1 करप, देन A3 minus A2 हेजो व्हॅल्यू फिक्स आसतलो. ओके, सो फर्स्ट टर्म जालो आमचो A, देन हो जालो D, आणि हे जे इच टर्म आसा तेंका टर्म्स म्हणटा. आता जर हांवें सांगले की थर्ड टर्म, ओके थर्ड टर्म, जाल्यार हांव कशें बरयतले A3. ओके, सपोज I took 20th term, then I'll write it as A20. सो हांगासर भुरगीं कितें करता की तांकां दिसता की 20th टर्म म्हटल्यार एन आमकां 20 दिला. नो. ओके, सो जेन्ना केन्ना अशे नंबर येता 20th, फर्स्ट, थर्ड, फोर्थ, जाल्यार तो आमचो एन आसता. ओके, हो आमचो एन. एन म्हणजे nth टर्म. एन इज nth टर्म. म्हणजे तुका खबर ना आता नंबर n. ओके, जाल्यार आमी an बरयता इन जनरल. सो हो जर म्हाका खबर आहा 20 म्हणून, n 20 म्हणून खबर आहा, जाल्यार हांव बरयतलें A20. ओके, सो हेच जे कितें आहा जितून भुरगीं खूब कन्फ्यूज जाता. आता 20th टर्म इज गिवन टू बी 18 अशें दिला सपोज, जाल्यार 20th टर्म दिला म्हणजे हांगा n 20 आसा. सो सारखे रीड करून आयडेंटिफाय करपाक कळपाक जाय. ओके, सो आता इन जनरल आमी हो आमचो A राईट, हांव कशें बरोवंक शकता, जर हांवें डिफरन्स काडलो जाल्यार A plus D. हो कसो बरोवंक शकता A plus 2D. समटायम्स अशा फॉर्मान सुद्धा येता, म्हणजे तुमकां A आणि D खबर आसूंक जाय, यू कॅन राईट द सिक्वेन्स. आता सगळे दिला, A दिला, D दिला, N दिला. You have to find the nth term. Then the formula is An equal to A plus n minus 1 into D. Okay, what is the formula? So similarly आमच्याकडे nth term झालो, मागीर this is general, right? सो हितून जर हांवें तुमकां सांगलें की फिफ्थ टर्म बरया, कशी बरयतली A5 A प्लस फिफ्थ टर्म म्हणजे आमकां n दिला. ओके, n आमचो 5 minus 1 D. So this is A plus 4D. Okay, then we have sum of the nth terms. Okay, sum of n terms. सम म्हणजे आता सपोज यांचे सम सांगले सम, जाल्यार हांव कितें करतलें A1 plus A2 plus A3 and so on, right? The sum of nth terms is given by Sn. Sn is n upon 2, 2a plus n minus 1 into D. What is the formula? म्हणजे आता म्हाका जर सांगले की 9 टर्म्स दिल्या, A1 A2 A3 till A9. ओके, आणि तेजे सम बरया, जाल्यार हांव कशें बरयतलें S9. सो आमचो n 9 आसा थंय. सो हे जालो सम ऑफ n टर्म्स, आणि होच आमी दुसऱ्या भशेन बरोवंक शकता, दॅट इज n by 2 A plus An.
ओके, कारण हांगा जर हो हांवें स्प्लिट केलो न्हू जाल्यार a प्लस a जातलो आनी तो मागीर फुल टर्म आमचो an जाता. ओके, सो समटायम्स ते कितें करता a आनी an दिता d दिना. ओके, that time you have to use this formula. Okay. Then there is a special formula एक म्हणजे जर तुमकां लायनीन नंबर दिल्या sum of first positive integers, okay, first 100 positive integers or first natural numbers, first 10 natural numbers. Okay, म्हणजे लायनीन आसा नंबर्स जाल्यार कितें जाता फॉर्म्युला Sn इक्वल टू n इंटू n प्लस 1 बाय 2. ओके, सो हांगासर तेणी फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स दिल्या म्हणजे 1 2 3 4 टिल 10 पर्यंत. सो आमचो n आसा 10, सो कितें जातलो 10 10 प्लस 1 55. ओके, हो एक स्पेशल फॉर्म्युला. हितून एक अशें एक प्रॉब्लेम येता की ते तुमकां सिक्वेन्स दिता आतां सपोज A1 A2 A3 अशें दिला. ओके, दे विल गिव यू an ऑल्सो म्हणजे लास्ट टर्म सुद्धा दितले. अँड दे विल टेल यू टू फाइंड द नंबर म्हणजे लास्टाकसून फिफ्थ टर्म काडा म्हणून दिता. ओके, सो दॅट टाइम वॉट यू हॅव टू डू फर्स्ट तुमी हांगासर d फाइंड आउट करा. ओके, d जो तुमकां मेळटलो A2 मायनस A1 तो घेवपाचो. आता तेंच्यांनी सांगला कितें हांगासरल्यान फिफ्थ टर्म म्हणून, राइट. सो जर हांवें ही सिक्वेन्स परती केली जाल्यार an हांगा येतलो आनी बाकीचे ते A3 A2 A1 आमचे हांगा येतले टर्म्स, करेक्ट. सो हांगासर आमचो an आसा तो a घेवपाचो. d जो तुमकां मेळटा पळय तो नेगेटिव्ह घेवपाचो कित्याक आमी परती केली सिक्वेन्स. a मेळ्ळो d मेळ्ळो आनी फिफ्थ टर्म म्हटला म्हणजे n5 मेळ्ळो. सो हितूनसून हांव an काडू शकता. ओके, असले बी क्वेश्चन्स येतात. थोडी वर्ड प्रॉब्लेम्सूय येता. सो तुम्ही जर सारखे रीड करून खंयचो वर्ड खंय दिला, सम दिला का nth टर्म दिला ते रीड करून काडीत जाल्यार तुमकां सारखे आन्सर मेळटले.